नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे, युनिटनुसार व जिल्ह्यानुसार जागा किती दिलेल्या आहेत, वयोमर्यादा काय दिलेली आहे, शारीरिक पात्रता काय दिलेली आहे, शारीरिक चाचणी कशी असणार आहे, फी किती दिलेली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय दिलेली आहे, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी 16,190 जागांसाठी पोलीस भरती निघालेली आहे. पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन या पदाकरता 9,373 जागा आहेत. पोलीस शिपाई वाहक चालक या पदाकरता 1,576 जागा आहेत. पोलीस शिपाई SRPF या पदाकरता 3,441 जागा आहेत. कारागृह शिपाई या पदाकरता 1,800 जागा आहेत. अशा एकूण 16,190 जागांसाठी ही पोलीस भरती निघालेली आहे. पुढे आपण युनिट जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते आपण बघू. मुंबई या ठिकाणी 4,230 जागा आहेत. ठाणे शहर या ठिकाणी 686 जागा आहेत. पुणे शहर या ठिकाणी 715 जागा आहेत. पिंपरी चिंचवड या ठिकाणी 262 जागा आहेत. मीरा भाईंदर या ठिकाणी 231 जागा आहेत. नागपूर शहर या ठिकाणी 602 जागा आहेत. नवी मुंबई येथे 185 जागा आहेत. सोलापूर शहर या ठिकाणी 32 जागा आहेत. लोहमार्ग मुंबई या ठिकाणी 51 जागा आहेत. ठाणे ग्रामीणला 119 जागा आहेत. रायगडला 422 जागा आहेत. पालघरला 59 जागा आहेत. सिंधुदुर्ग येथे 118 जागा आहेत. रत्नागिरीला 170 जागा आहेत. नाशिक ग्रामीणला 32 जागा आहेत. अहमदनगरला 64 जागा आहेत. धुळेला 57 जागा आहेत. कोल्हापूरला 213 जागा आहेत. पुणे ग्रामीणला 448 जागा आहेत. साताऱ्याला 235 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 147 जागा आहेत. नांदेडला 134 जागा आहेत. परभणीला 141 जागा आहेत. नागपूर ग्रामीणला 129 जागा आहेत. भंडाऱ्याला 60 जागा आहेत. चंद्रपूरला 146 जागा आहेत. वर्धाला 20 जागा आहेत. गडचिरोलीला 752 जागा आहेत. गोंदियाला 110 जागा आहेत. अमरावती ग्रामीणला 198 जागा आहेत. अकोल्याला 195 जागा आहेत. बुलढाण्याला 135 जागा आहेत. यवतमाळला 66 जागा आहेत. लोहमार्ग पुणे या ठिकाणी 18 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग या ठिकाणी 80 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाणी 527 जागा आहेत. लातूरला 64 जागा आहेत. वाशिमला 68 जागा आहेत. नाशिकला 118 जागा आहेत. बीडला 170 जागा आहेत. धाराशिवला 143 जागा आहेत. जळगावला 137 जागा आहेत. जालन्याला 125 जागा आहेत. नंदुरबारला 151 जागा आहेत. सांगलीला 40 जागा आहेत. पुढे आपण पोलीस शिपाई SRPF कोणत्या गटामध्ये किती जागा आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुणे SRPF गट नंबर 1 या ठिकाणी 315 जागा आहेत. पुणे SRPF गट नंबर 2 या ठिकाणी 362 जागा आहेत. जालना SRPF गट नंबर 3 या ठिकाणी 248 जागा आहेत. नागपूर SRPF गट नंबर 4 या ठिकाणी 242 जागा आहेत. दौंड SRPF गट नंबर 5 या ठिकाणी 230 जागा आहेत. धुळे SRPF गट नंबर 6 या ठिकाणी 173 जागा आहेत. दौंड SRPF गट नंबर 7 या ठिकाणी 224 जागा आहेत. मुंबई SRPF गट नंबर 8 या ठिकाणी 260 जागा आहेत. अमरावती SRPF गट नंबर 9 या ठिकाणी 218 जागा आहेत. सोलापूर SRPF गट नंबर 10 या ठिकाणी 240 जागा आहेत. गडचिरोली SRPF गट नंबर 13 या ठिकाणी 189 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर SRPF गट नंबर 14 या ठिकाणी 173 जागा आहेत. गोंदिया SRPF गट नंबर 15 या ठिकाणी 133 जागा आहेत. कोल्हापूर SRPF गट नंबर 16 या ठिकाणी 182 जागा आहेत. चंद्रपूर SRPF गट नंबर 17 या ठिकाणी 169 जागा आहेत. पुसडगाव अहमदनगर SRPF गट नंबर 19 या ठिकाणी 83 जागा आहेत. अशा एकूण 16,190 जागांसाठी पोलीस भरती निघालेली आहे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. पोलीस शिपाई वाहन चालक,
पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाई या पदाकरता इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे व पोलीस बॅट्समन या पदाकरता 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी शारीरिक पात्रता देण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई बॅट्समन, पोलीस शिपाई कारागृह यांच्याकरता शारीरिक पात्रता आपण बघणार आहोत. पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई SRPF यांच्याकरता शारीरिक पात्रता थोडी वेगळ्या प्रमाणात असणार आहे, ती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. महिला उमेदवार असतील तर त्यांच्याकरता उंची जी आहे ती 155 सेमीपेक्षा कमी नसावी. पुरुष उमेदवार असतील तर त्यांच्याकरता उंची जी आहे ती 165 सेमीपेक्षा कमी नसावी. पुरुष उमेदवारांकरता त्यांची छाती जी आहे ती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यामधील फरक जो आहे तो 5 सेमीपेक्षा कमी नसावा. तृतीयपंथीय उमेदवार असतील, यामध्ये पुरुष उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 165 सेमी उंची असणे आवश्यक आहे व महिला उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 155 सेमी उंची असणे आवश्यक आहे. या ठिकाणी पोलीस शिपाई चालक या पदाकरता महिला उमेदवार जर फॉर्म भरणार असतील तर त्यांच्याकरता उंची ही 158 सेमी त्यापेक्षा कमी नसावी अशी अट देण्यात आलेली आहे. बाकी पुरुष उमेदवारांकरता जी माहिती आपण मागे बघितली त्याप्रमाणे शारीरिक पात्रता असणार आहे. पोलीस शिपाई SRPF या पदाकरता पुरुष उमेदवारांकरता उंची जी आहे ती 168 सेमी किंवा त्यापेक्षा जास्त भरणे आवश्यक आहे व छाती जी आहे ती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेमीपेक्षा कमी नसावा. शारीरिक चाचणीमध्ये पोलीस शिपाई बॅट्समन, पोलीस शिपाई कारागृह, पुरुष उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण अशी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. महिला उमेदवारांकरता 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण अशी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. तृतीयपंथीय पुरुष उमेदवार असतील तर त्यांच्याकरता पुरुष उमेदवारांप्रमाणे व तृतीयपंथीय महिला उमेदवार असतील तर त्यांच्याकरता शारीरिक चाचणी जी आहे ती महिला उमेदवारांप्रमाणे घेण्यात येईल. पोलीस शिपाई चालक या पदाकरता शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांकरता 1600 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण अशी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. महिला उमेदवारांकरता 800 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण अशी एकूण 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल. वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणीमध्ये हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी व जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी घेण्यात येईल. हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी 25 गुणांची असेल व जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी 25 गुणांची असेल. पोलीस शिपाई SRPF या पदाकरता शारीरिक चाचणी ही 100 मार्कांची असणार आहे. यामध्ये 5 किलोमीटर धावणे 50 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण, गोळाफेक 25 गुण अशी एकूण 100 मार्कांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. या ठिकाणी वयाची अटसुद्धा देण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई बॅट्समन, पोलीस शिपाई कारागृह यांच्याकरता दिनांक 31/3/2024 रोजीपर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवार असेल तर कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्यांच्याकरता कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत सूट असेल. प्रकल्पग्रस्त उमेदवार असतील तर त्यांच्याकरता कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 45 वर्ष. भूकंपग्रस्त उमेदवार असतील तर त्यांच्याकरता कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 45 वर्ष असणार आहे. माजी सैनिक उमेदवार असतील तर त्यांच्याकरता किमान 18 वर्ष ते सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका असेल. पदवीधर अंशकालीन उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत. अनाथ उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत. समांतर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांकरता
महिला उमेदवार असतील तर त्यांच्याकरता कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत व मागासवर्गीय प्रवर्गातील महिला असतील तर त्यांच्याकरता 33 वर्षापर्यंत, खेळाडू उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 18 वर्ष व खुल्या प्रवर्गातील असतील तर 28 + 5 वर्ष, मागासवर्गीय प्रवर्गातील असतील तर त्यांच्याकरता 33 + 5 वर्ष अशी सूट असेल. पोलीस पाल्य असतील तर त्यांच्याकरता 18 वर्ष, खुल्या प्रवर्गातील असेल तर 28 वर्षापर्यंत, मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 33 वर्षापर्यंत, गृहरक्षक दलातील असतील तर त्यांच्याकरता किमान 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गातील असतील तर त्यांच्याकरता 28 वर्षापर्यंत व तोच मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकरता 33 वर्षापर्यंत सूट असेल. माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवार यांच्याकरता किमान 18 वर्ष ते कमाल 28 + 3 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असेल तर त्यांच्याकरता 33 + 3 वर्ष एवढी सूट असेल. पोलीस शिपाई चालक या पदाकरता किमान वयोमर्यादा ही 19 ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही मागे बघितलं असेल पोलीस शिपाई बॅट्समन, पोलीस शिपाई कारागृह या पदाकरता किमान वयोमर्यादा ही 18 ठेवण्यात आलेली होती. परंतु या ठिकाणी पोलीस शिपाई चालक या पदाकरता किमान वयोमर्यादा ही 19 ठेवण्यात आलेली आहे. बाकी कमाल वयोमर्यादा ही आपण मागे बघितल्याप्रमाणेच असणार आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. पोलीस शिपाई SRPF या पदाकरता पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक यापेक्षा वयोमर्यादेमध्ये थोडासा बदल असणार आहे. या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरता 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत, प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरता 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत, भूकंपग्रस्त उमेदवारांकरता 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत अशा प्रकारे या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती माहिती बघून घ्यायची आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण या विषयावर आधारित एकूण 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेकरता 90 मिनिटांचा कालावधी असेल. लेखी परीक्षा ही मराठी भाषेत घेण्यात येईल व सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. या ठिकाणी परीक्षा फी देण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 450 रुपये फी देण्यात आलेली आहे व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरता 350 रुपये फी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 देण्यात आलेली आहे. त्याआधी आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया. तुम्हाला जर या जाहिरातीची PDF हवी असेल तर ती तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.